दिबा पाटलांची ही काय कर्मभूमी आहे, तर कर्मभूमीच्या विजयाची तारीख आहे. आणि म्हणून तुम्ही त्या दिवशी तुमच्याकडे संक्रांतला येतील. कशाला येतील? पैसे नाही वाटत, तिलगुल घ्या आणि गोड गोड बोला. तुमचे चिवटे बावटे येतील, मनी नाही भावना देवा मला पाव. आणि मग ते येतील आपल्याकडे आणि सांगतील नाही नाही असं आहे, दादाकडून हे करून दे, दादाकडून ते करून दे. शेठकडे गेलो होतो, त्याला सांगा दादा आणि शेठ 16 तारखेला भेट. काय बोलायचं? दादा आणि शेठ 16 तारखेला भेट. आणि म्हणून तुम्हाला मी विनंती करतो की नाही कुणाची कुणी कुणी नसे रे वेळे. इथं अभंगवाली माणसं आहेत. अंती जातील एकटप्रमाणे माझे माझे म्हणून, भाव कुणाचे बंद कुणाचे कोण कुणाचे सगळे सोयरे. म्हणून तुम्हाला काय करायचं आता येणाऱ्या किती तारखेला कशावर बटन दाबायचं आहे? मी सगळ्या माझ्या कामोट्यातील भावा बहिणींना सांगेन, खऱ्या अर्थाने जर तुम्हाला राग काढायचा असेल, दिबांचा राग काढायचा असेल, तर ईव्हीएम जरी तुटली ना प्रेशर देऊन तरी चालेल, दुसरी लावू. एक्स्ट्रा 5 असतात एका वार्डाला. परंतु आम्हाला यावेळेस मशाल या कामोठ्यात चालवावा लागेल, तशी शिट्टी सुद्धा चालवावं लागेल. ही खबरदारी का. गावात असणारे 4800 मतं किती आहेत? आपली मतं किती आहेत? 4800 आपली आहेत. आणि आपल्या इथे राहणाऱ्या भाडोत्यांची मतं आहेत 1600. किती आहेत? त्यामुळे 5000चा पॅकेज हा तुमचा कामोडकरांचा आहे. कामोडा आबादीत ठेवील ना, कामोडकरांनी आबादीत ठेवलं पाहिजे. कॉलनीत मी बघतोच ना. आता मी इकडेच आहे. मी आताच काल श्री दादांना सांगितलंय, कॉलनीत माझी ताकद यांच्यापेक्षा जास्त आहे की नाही. हां, त्यामुळे कामोठ्यात मी बसलो. गाव तुम्ही सांभाळा. गाव सांभाळायची हिंमत आहे की नाही, नाही तर माहेरी निघून जा. हा भाऊ स्पष्ट बोलतो. आता गाव सगळ्या बहिणीने गाव सांभाळायचं. काय करायचं? माझ्या आया बहिणीने गाव सांभाळा आणि कार्यकर्त्यांना कॉलनी सांभाळू द्या. आता 12-13ला पैसे वाटायची सुरुवात होईल. हा, तुला आलं का प्रॉफिट? हा, म्हणून या खबरीवर जाऊ नका तुम्ही. हे खबर आणि रबर मी लय बघले त्यांचे, ऐकलं? त्यामुळं कोण हाव देतो ना त्याव देतो. आपण वडापाववाला शिवसैनिक माणूस आहे. शिवसेना मुंबईमध्ये वडापाववर चाललेली शिवसेना आहे. शिवसेनेमध्ये शिवसेनेचा अर्थच आहे शिस्त, सेवा, वचन आणि नाते म्हणजे शिवसेना. त्या शिवसेनेत शिस्त आहे. मनोहर भोईरांचा पराभव तुम्हीच केला, आपल्याच लोकांनी केला. आता कोणाच्या बापाची हिंमत नव्हती मनोहर भोईला पाडण्याची. आपणच दोषी आहोत म्हणून राहतो उपाशी. आता एअरपोर्टच्या नोकऱ्या देतो काय सांगतील, आणि एअरपोर्टला आमची उच्च शिक्षित पोरं शौचालय साफ करायला जातात. कोण बसल्यात? 2 आमदार. कुठे बसल्यात? नोकऱ्या द्यायला. अरे बाबा, तो तुमचं काम आहे का? आमदारांचं काम काय? माझी चिठ्ठी आल्याशिवाय याला घ्यायचं नाही, त्याची चिठ्ठी आल्याशिवाय घ्यायचं नाही. यांच्या चिठ्ठ्या बाजूला सोडा. मी न चिठ्ठी दिलं 150 पोरं पाठवलं. न चिठ्ठी द्या सांग. तरी माझ्यावरती दिल्लीला अदानीच्या चेअरमननी माझ्यावर केस केली. तर आपण बोललो होतो विमान यांचं उडू देणार नाही. मग आपले भामटे तिकडे गेले. तुम्ही चिंता करायची गरज नाही, मी बसलो आहे इकडे. अरे दादा तिकडेच बस माझ्या राजा, आता इकडे मी बसलोय. त्यामुळं आया बहिणींनी कुणी घाबरून जायची गरज नाही. फेक निगेटिव्ह. या पत्रकार किती नाराज झाले बघा, खाली बसले. काय त्याचं नाव? गौरव जागीरदार. एवढे नाराज व्हायचं नाही. हा, मी तुम्हाला सांगतो. अरे मी पत्रकार, पोलीस आणि पब्लिक, मी PhD केली याच्यात मी. त्यामुळं पोरवर साहेबांसाठी जरा जोरदार टाळ्या वाजा. त्यांचा तोंड थोडासा भाई काय बोलतो आम्हाला आपलं नाही. त्यामुळं तो आपला मित्र आहे, खास माणूस आहे मला. जरा जोरदार परत एकदा टाळे होते, नाही तर बातमीच नाही दाखवायचं.
आज पत्रकार बंधूंना माझी विनंती राहील आणि तुम्हाला आत्ता सांगतो उमेदवारांना सगळ्या, आपण निवडून आलेलो आहोत त्यात तिल मात्र शंका नाही, परंतु स्ट्रॉंग रूमला भावने घाणेकर आणि किंग मेकर तिथे होते, त्यामुळे स्ट्रॉंग रूम वाचला, लक्षात घ्या. भावनाताई घाणेकर दररोज तिथे बसली. उद्या 15 तारखेला जिल्हा परिषदची आचारसंहिता लावतील, लक्षात घ्या. बहुत खतरनाक है ये आंटीने वाले. क्या है? बहुत खतरनाक है ये आंटीने वाले. क्या उनको मालूम है पनवेल म्युनिसिपल कॉर्पोरेशन हमारी जाने वाली है. कदाचित 14ला ते मकर संक्रांतीच्या दिवशी चांगला निर्णय घेतो आणि जिल्हा परिषद तुम्हाला जाहीर करतो. बऱ्याच वर्ष जिल्हा परिषदेमध्ये पैसे जिल्हा परिषदचे माझ्याकडे आले नाही, त्यामुळे आता मला काय करायचं आहे, 14 तारखेला डिक्लेअर करतील आणि तुमच्या पेट्या स्ट्रॉंग रूम मध्ये गेला की पुन्हा त्या ठिकाणी गडबड करण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून प्रत्येक उमेदवाराची 10 लोक आणि हे 10 गरीब पत्रकार, छोटे पत्रकार, किती यांना लाईव्ह ठेवायचे. या विचारांना पैसे नाही दिले चालतात, जेवण विचारला तर त्यांना खूप आनंद वाटतो, असे पत्रकार आहेत. यांना लाईव्ह ठेवायचे स्ट्रॉंग रूमच्या बाहेर, ते लाईव्ह राहतील. मी सांगितलं तुम्ही अर्ज नसेल दिला तर द्या. कळंबोलीमध्ये मी सांगितलंय जिथं पेट्या ठेवलेल्या आहेत तिथून कॅमेरा, CCTV कॅमेरा तिथे लावून प्रोजेक्टर बाहेर ठेवा आणि प्रोजेक्टर आम्हाला बघू द्या, प्रोजेक्टरवर आम्हाला बघू द्या, हे सुद्धा मी सांगितलेलं आहे. मी आता तुमचा अधिक वेळ घेणार नाही. 9:18 झालेली आहे आणि दिग्गज मान्यवर या ठिकाणी आपलं मत व्यक्त करायचं आहे, ते पण खतखत करूनच आलेले आहेत जसं मी आलोय. त्यामुळं कामोठीकरांच्या एकजुटीचा, कामोठ्याकरांच्या एकजुटीचा, दिबांचं नाव नाही, असं गेले का काय, बोला दिबांचं नाव नाही. अरे माझं एकट्याचा आवाज एवढा आहे, तुमचे बोला दिबांचं नाव नाही, दिबांचं नाव नाही, दिबांचं नाव नाही. कमळ बघला तर डोळ्यात फुल पडेल. फुल समजतं ना, पहिले बोलायचे आपले लोक, डोळ्यात फुल पडेल कमल बघितल्यावर. आमदार साहेब बरोबर आहे ना. त्यामुळे कमल बघणार का कोण? नक्की दिबांची शपथ घेऊन सांगा आम्ही कमळ बघणार नाही. एकदा आपल्या वज्रमुठीची ताकद दाखवून द्या आणि आपण येणाऱ्या 15 तारखेला निवडणूक झाली की ज्यांनी मत टाकायला जायचं, मी 1 मिनिट अधिक घेतो ऐका, जो मत जायला टाकायला जाईल घरातली माणसं पहिला जा, ऐकून घ्या उमेदवारांनो. एखादी चीप असेल, चीप टिकली एवढी असते, लक्षात घ्या. ती जर असेल तर ती काढून घ्यायची. प्रत्येक 100 मतांच्या नंतर प्रत्येक 1 जण घरचा द्या. फिल्डिंग टाईट ठेवा. तिथे चीप आहे, ती जर तुम्ही काढली तर टाव 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 असा आवाज येईल. काय समजा तर यावी मशीन आपली हॅक केलेली आहे. कारण स्ट्रॉंग रूम मध्ये तुम्ही अख्खा दिवस मी थांबलो, माझा मुलगा आणि मी आणि आमचे सतीश गमरे, त्यामुळे आम्हाला सगळी आयडिया आलेली आहे. नरेश पाटील माझ्या बरोबर होते, ठाकूर पण होते, आमचा पिया पण होता. पिया तुझे मित्र बोलतील आलाय कसं इकडे, सांगू दे ना पाडाला चालू म्हणून. सगळी मित्रमंडळी याच्यावर नाराज आहेत. त्यामुळे आताची निवडणूक ही तुमची आहे, रामदासजी तुम्हाला जिंकायचं आहे. उद्या दुसरा एक रामदास इकडे येते मी असं ऐकलंय. कांबळे त्याची ताकद आहे का माझी ताकद आहे? हां, त्यामुळे तिकडं शहर मी सांभाळतो, माझे कार्यकर्ते सांभाळतील. गाव तुम्ही सांभाळा. पुन्हा एकदा सांगतो, गावात जर फुटीर आले, पूर्वी तुमच्या गावाचं नाव लय खतम नाही का माहिती, भांडणं झाली का कौलच पडायची. हां, म्हणजे आजीबाईंना सगळं माहिती असेल, भांडणं झाली का माणसाला कमी मारतात, कौला जास्त फोडायचे. पण आता काय करा, वाटाला आले तू उपटी घाला, जामीन मी देईन. धन्यवाद.